तुमच्या विहिरीला काळा दगड लागलाय का? तर घाबरू नका शेतकरी मित्रांनो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया की काळ्या दगडामध्ये कोणत्या दगडामध्ये पाणी असते आणि पाणी नसते. तर कोणता फायदा होतो आणि कोणते नुकसान होतो, संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित, आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत विहिरीत काळा दगड म्हणजे काय, पाणी का कमी येते आणि योग्य उपाय कोणते. आपण हेच माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. बघा शेतकरी मित्रांनो, ही माझी विहीर आहे बघा. तर ही विहीर आहे माझी, 33 फूट खोल विहीर आहे आणि तुम्हाला काळा दगड दिसत आहे बघा. तुम्हाला काळा दगड दिसत आहे हे बघा. आता वरून पांढरा का दिसतो तो, कारण की वरून ओल सोकलेली आहे बघा. तर आता जाणून घ्या काळा दगड म्हणजे काय. मित्रांनो, काळा दगड म्हणजे हा हार्ट रॅक हा खूप मजबूती असतो. याला बेसाल्ट दगड ही असे म्हणतात. आता पाण्याची लेवल थोडी कमी झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा. आणि हे विहीर जमिनीपासून 15 फुटावर माती आहे, नंतर 15 फुटाच्या नंतर तिथून खालून नुसता काळा दगड आहे शेतकरी मित्रांनो. तुमच्याही विहिरीला असे असेलच. तर तुमच्या विहिरीला आहे का काळा दगड, नक्की शेतकरी मित्रांनो कमेंट करावी. तर नुकसान, काळा दगड असल्यावर नुकसान कोणते होत नाही शेतकरी मित्रांनो बघा. विहीर कोसळत नाही, गाळ कमी पडतो, म्हणजे एक फायदेशीर राहते शेतकरी मित्रांनो बघा. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला काळा दगड असला, विहीर कोसळत नाही आणि विहिरीमध्ये कमी राहतो शेतकरी मित्रांनो. तुम्हाला माझी विहीर दिसतच आहे. ज्या शेतकरी मित्रांच्या काळा दगड लागलेला असेल तर घाबरू नका शेतकरी मित्रांनो, आपण समोर बघूया. आपण बरेचसे फायदे आहेत बघा. आता मुख्य समस्या काय आहे बघा. आता तुमच्या लक्षात येत असेल, काळा दगड लागला की शेतकरी मित्र कमेंट करून विचारत आहे की माझ्या हिरीला काळा दगड आहे. घाबरू नका शेतकरी मित्र. तर मुख्य समस्या बघा, जर त्या दगडात फट नसतील, काळ्या दगडात जर तुमच्या फट नसतील, तर आपल्या समोर एक समस्या येते, पाणी आत येत नाही, साठत नाही, विहीर लवकर रिकामी होते शेतकरी मित्रांनो. म्हणूनच 5 HP ची मोटर 2 तास किंवा 1.5 तास चालते. तर पाणी कमी येण्याची कारणे बघा. आता पाणी कमी येण्याची कारणे कोणकोणती आहे? दगडात फट नाहीत, पावसाचं पाणी आत जात नाही, रिचार्ज होत नाही. रिचार्ज सिस्टीम म्हणजे जमिनीत पाणी मुरत नाही, जास्त पाणी वापर, नाही का, पाणी जास्त वापर. आपण जर एका ठिकाणीतलं विहिरीतलं पाणी जास्त वापर केला, तिचा साठा कमी होतो. म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी पुरत नाही शेतकरी मित्रांनो. आणि याचे फायदे पाहायचे शेतकरी मित्रांनो. याचे फायदे बघा, फक्त नुकसानच नाही तर फायदे पण आहेत बघा. विहीर मजबूत राहते, गाळ कमी पडतो, फट असेल तर पाणी जास्त मिळू शकतं. म्हणजे सगळं फटीवर अवलंबून आहे का? नाही, ते समोर आपण बघूया बघा. माझ्या हिरीला काळा दगड आहे. आता तुम्ही व्हिडिओ स्क्रीनवर बघत असेल, आडवा बोर मारलेला आहे. आडवा बोर मारलेला आहे का मारलेला आहे? ज्या शेतकऱ्यांच्या आडवा बोर असेल आणि पाजर असेल तर नक्की पाणी लागतं शेतकरी मित्रांनो, है ना. पण तोटेही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. याचे तोटेही आहेत. नुकसान बघा, फट नसेल तर पाणी नाही. तुमच्या विहिरीला जर तुम्ही बोर मित्रांनो, तुमच्या विहिरीला जर बोर मारत असाल बघा, तुमच्या दगडाला म्हणजे विहिरीच्या दगडाला खालून जो बेसाल्ट दगड म्हणतो आपण, त्याला हार्ड दगड म्हणतो, त्याला जर फट नसेल तर पाणी नाही. खोदकामचा खर्च वाचतो बघा. आणि चुकीचा बोर मारला तर नुकसान होते, वेळ आणि पैसे वाया जातात शेतकरी मित्रांनो. ही 4 लक्षणे लक्षात ठेवा. ज्या शेतकरी मित्रांच्या विहिरीला काळा दगड असला की फायदे आहे, नुकसानही आहे, मी दोन्ही सांगितलेले आहे. माझ्या विहिरीला फायदा बघा कोणकोणते आहेत. विहीर मजबूत आहे, जुनी विहीर बांधण आहे शेतकरी मित्रांनो, आणि विहिरीत गाळ कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या विहिरीच्या दगडाला काळा दगड आहे आणि दगडाला फटा आहेत शेतकरी मित्रांनो, दगडाला फटा आहेत, म्हणून मी बोर मारला, म्हणून माझ्या विहिरीला पाणी आहे आणि पाजर आहे. हे कारणे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो. आणि
करायचं काय, मग कधी मारायचा? फट नसेल तर पाणी नाही, खोदकाम खर्च जास्त, चुकीचा बोर मारला तर नुकसान, वेळ आणि पैसे वाया जातात. आता याच्यावर उपाय काय आहे शेतकरी मित्रांनो? ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला काळा दगड आहे तर उपाय काय आहे? म्हणजे रिचार्ज फिट करा, म्हणजे पाणी जमिनीत पुरवा, पावसाचा पाणी विहिरीत वळवा, ड्रिप सिंचन वापरा आणि पाणी जपून वापरा शेतकरी मित्रांनो. असं जर केलं आपण तर आपल्याला पाणी की पुरणार शेतकरी मित्रांनो. आणि सर्वात मोठी चूक शेतकरी मित्रांनो, अंदाजे बोर मारू नका. चुकीच्या ठिकाणी बोर पूर्ण नुकसान होऊ शकते. म्हणूनच आधी तपासणी करा, त्यानंतर बोर मारा. आणि मित्रांनो, काळा दगड वाईट नाही, पण फट असेल खूप महत्वाचे. काळा दगड वाईट नाही, तुमच्या दगडाला जर फट असली तर नक्की पाणी लागणार, त्या फटीतून नक्की पाणी येणार. आणि आपला फायदा आहे, काळा दगड लागला तर विहीर मजबूत राहते, कितीही पाणी आला विहीर कोसळत नाही. आणि काळ्या दगडात जर पाझर नसेल, फट नसेल तर बोर मारू नये. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की तुमच्या सबस्क्राईब, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा. तुमच्या विहिरीला जर काळा दगड असेल आणि विहीर जर जुनी असेल आणि फट जर असेल, नक्की बोर मारा. आणि शेतकरी मित्रांनो, विहीर बोर फटही असली आणि पाणी झिरपतही असेल तर पाणी लागणच असं नाही शेतकरी मित्रांनो, कारण की पाण्याची लेवलही खोल जाते. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, नाही का? तर हा व्हिडिओ कसा वाटला तो शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. असेच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.